पुसद येथील शेषराव पाटील जिनिंग मालमत्ता विक्रीत कोट्यवधीचा घोटाळ्याची सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात आलेली आहे. पुसद येथील शेषराव पाटील जिनिंग व प्रेसिंग सहकारी संस्थेच्या मालमत्ता विक्री प्रकरणात शासनाला कोट्यवधी रुपयाचा चुना लावण्यात आल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी सामाजिक कार्यकर्ते अमोल कोमावार यांनी जिल्हा विशेष लेखा परीक्षक आणि जिल्हा उपनिबंधकाकडे पुराव्यासह तक्रार दाखल करून सखोल चौकशीची मागणी केली आहे. विशेष म्हणजे राज्याच्या हिवाळी अधिवेशनात विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनीही या प्रकरणाकडे लक्ष वेधून चौकशीची मागणी लावून धरली होती. मिळालेल्या माहितीनुसार पुसद शहराच्या मध्यभागी असलेल्या 10 एकर जमिनीचे मूल्यांकन करताना शासकीय दरांमध्ये मोठी फेरफार करण्यात आल्याचा आरोप आहे. ही जागा निवासी सदनिकांच्या दराने मोजली असती तर तिची किंमत किमान 100 कोटी रुपयाच्या घरात गेली असती, असा दावा प्राधिकृत चौकशी अधिकारी कैलास खटारे यांनी पोलीस अधीक्षकांना दिलेल्या तक्रारीत केला आहे. मात्र केवळ 32 ते 35 कोटी रुपये किंमत दाखवून हा व्यवहार पूर्ण करण्यात आला. यामध्ये शासनाचा कोट्यवधी रुपयाचा महसूल बुडवण्यात आल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या व्यवहारात अनेक गंभीर त्रुटी असल्याचेही समोर आले आहे. 2022 मध्ये विक्री करताना बाजार मूल्य मात्र 2020 सालचे गृहीत धरण्यात आले. तसेच ई ट्रेडिंग प्रक्रियेचा वापर न करणे, सर्वाधिक हवाच्या वृत्तपत्रात जाहिरात न देणे आणि वक्फ बोर्डचा जागेवर नाव असतानाही व्यवहार पूर्ण करणे यावरून या प्रकरणातील संशय बळगावला आहे. सहकार आयुक्तांच्या स्पष्ट सूचना असतानाही मुदत संपलेल्या संचालक मंडळाने हा धोरणात्मक निर्णय घेऊन मालमत्तेची विल्हेवाट लावल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. राजकीय संगमताने हा व्यवहार झाल्याचा आरोप करत कोमाबार यांनी यात आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा दावा केला आहे. ही मालमत्ता सुरुवातीला आरसी प्लास्टो कंपनीने खरेदी केली आणि त्यानंतर ती कशपिप्स फायनान्शियल सर्व्हिसेसला हस्तांतरित करण्यात आली, ज्यात अमोल येरावार भागीदार आहेत. विशेष म्हणजे चौकशी अधिकाऱ्याला धमकी दिल्याप्रकरणी पोलिसात तक्रारही दाखल करण्यात आली आहे. या संपूर्ण घोटाळ्याची आयकर विभागामार्फत चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. ही माहिती पुसद येथून RN न्यूजचे प्रतिनिधी शाकीर अहमद यांनी दिली. अरे किती खाणार, किती पचवणार, काही मर्यादा आहेत की नाही? याला काही मर्यादा आहेत? भ्रष्टाचाराला, भूखंड वाटपाला, संपूर्ण भूखंड वाटपाचं काम सुरू झालंय. एक उदाहरण देतो मी अध्यक्ष मध्ये आपल्याला. पुसद यवतमाळ जिल्ह्यातील स्वर्गीय शेषराव जिनिंग प्रिंटिंग प्रोसेसिंग युनिट हा 49 ला सुरू झाला. 49 मध्ये सदर जिनिंगचे 2 युनिट तिथे आहेत. सन 2020 मध्ये या संचालक मंडळाची मुदत संपली होती आणि मुदत संपली, त्याच्यावर प्रशासक नेमला गेला. त्याच्यावर मुदत संपल्यानंतर संचालकाची निवडणूक घेणे बाकी होतं, पण सरकारने निवडणूक घेतली नाही. प्रशासक म्हणून 4 वर्ष 5 वर्ष ठेवला. सदरची जागा शहरामध्ये प्राईम पुसदमध्ये 10 एकर जागा आहे. 10 एकर जागा जे DDRच्या अध्यक्षतेखाली जे संचालक मंडळ होतं, त्या संचालक मंडळाने परस्पर ही जागा 500 कोटीची जागा विकून टाकली. 30 कोटीमध्ये 500 कोटीची जागा 30 कोटीमध्ये विकली. खरं म्हणजे यांना अधिकार आहे? यांना कुठला अधिकार दिला या ऍडमिनिस्ट्रेटरला? हा काय धंदा सुरू आहे, कुणाचं लक्ष नाही. आणि ज्या नावाने जागा घेतली त्या नावाने जागा केवळ पहिल्यांदा घेत असताना 30 कोटीमध्ये हा केशव कटारे नावाचा DDR हे उघडून काढलं एआरनी, आणि एआरनी तक्रार दिली की हे नियमबाह्य होत आहे. त्या एआरनी धमकी एअरला यवतमाळच्या माजी आमदाराच्या भावाने जाऊन घरात जाऊन धमकी दिली, तुला मारून टाकू, तुझे चमडे काढू, तुला ठोकून देऊ. त्यांनी पोलीस अधीक्षकाकडे रिपोर्ट द्यायसाठी गेला. तो एआरची रिपोर्ट यवतमाळच्या पोलीस अधीक्षकांनी दबावपोटी घेतली नाही. आणि ज्या कंपनीच्या नावाने सदर जागा ही शासनाने दिली, त्या कंपनीने लगेच महिनाभरात यवतमाळच्या माजी आमदाराच्या भावाच्या नावाने ट्रान्सफर करून घेतली. 500 कोटी रुपये. हा येरावार नावाचा माणूस आहे, त्यांनी ती जागा घेतली. अध्यक्ष महोदय, हा प्रचंड मोठा भ्रष्टाचार या ठिकाणी झाल्याचा अध्यक्ष महोदय आपल्या निदर्शनास आणून देतोय. हे गाव आणि हा कटारे आणि ते सगळे मिळून
DDR मिळून ही RC प्लास्टो इंडस्ट्री नागपूर, त्यानंतर ही जागा या कंपनीने कपिस फायनान्स कंपनी यांना जागा विकली. कपिस फायनान्स संचालक कोण आहे याचा संचालक? तर श्री अमोल येरावार, माजी आमदारांचे पुतणे. 30 कोटीची जागा 30 कोटीला विकली. 500 कोटीचं मार्केट व्हॅल्यू आहे. 22,000 रुपये प्रति स्क्वेअर फीट रेट आहे त्या पुसदमध्ये. एवढ्या मार्केटमध्ये ती असलेली मोक्याची जागा आहे. ही अशा पद्धतीने जागेचं विल्हेवाट लावणार सत्ताधारी म्हणून, भूखंड खाऊन टाकणार. कुणाच्या इशाऱ्यावर, कुणामुळे एवढा मोठा प्रकरण होतं अध्यक्ष महोदय? आणि म्हणून या संदर्भात माझी विनंती आहे, मी अनेक प्रकरणं काढू शकतो, 20 प्रकरणं माझ्या पुढे. मुंडवा प्रकरण तेच आहे, सरकारी जमिनीचा विल्हेवाट. चोर सोडून संन्याशाला फाशी आहे. करा ना हिंमत असेल तर होऊ द्या. म्हणून माझी विनंती आहे सरकारला आणि महसूल मंत्र्याला, या वनजमिनी मी पत्रही दिलं आहे 9/12ला, या जमिनीत ज्या सर्व जमिनी आहेत सरकारी जमिनीच्या वाटपासंदर्भात 2020 पासून काढा, 2015 पासून काढा, 2010 पासून काढा, पण एक श्वेतपत्रिका यामध्ये असलेले गायरान जमीन, इनामाच्या जमीन, वतनाच्या जमिनी, महसूल विभागाच्या जमिनी, गावठाण जमिनी, ज्या सरकारी सर्व प्रकारच्या जमिनी आहेत, या जमिनीचं वाटप कोणाला केलं गेलं?